प्रेझेंटेशन. हॅलो ब्लूमीज. तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझी 12th झालेली आहे आणि 12th नंतर म्हणजेच मी MST-CET ही एक्झाम दिल्यानंतर मी हे चॅनल ओपन केलेलं आहे आणि ह्या चॅनलवर मी खूप काही माझी जर्नी दाखवणार होते. 12th दाखवणार आहे म्हणजे 12th नंतरची. पण मी स्टार्ट केलं होतं व्लॉगिंग करायचं आपलं 12th झालं म्हणजे MST-CETची एक्झाम झाल्यानंतर मी काही दिवस व्लॉगिंग केलं. त्यानंतर मग मी मध्येच बिलकुल काहीच करेना चालले आता, कारण आता काहीच नाही सध्या उरलेलं. फक्त एक्झाम झाल्यानंतरपासून आता आमची कॅप राऊंडची प्रोसेस वगैरे चालू झाली. मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे, कसं काय काय चालू आहे ते कॅप राऊंडच्या प्रोसेसचं. कारण ज्यांची आता 12th चालू आहे त्यांना थोडंसं हेल्प व्हावं म्हणून आणि तुम्हाला थोडंसं माझ्या ह्या जर्नीबद्दल कळावं म्हणून. तर माझी 10th झाली 2024मध्ये आणि मला होतं 96.80%. तर त्यानंतर मग मी ठरवलं होतं की मला PCMच घ्यायचं आहे. मग मी PCM घेतले आणि त्यानंतर मी आपलं नॉमिनल ॲडमिशन घेतलं एका कॉलेजमध्ये आणि मग मी 12th सगळं केलं आणि मी पूर्णपणे स्टार्टिंगपासून ठरवलेलं होतं की मला JEEच करायची आहे म्हणून आणि JEEमध्ये छान मार्क घ्यायचे, मग ॲडव्हान्सची एक्झाम द्यायची वगैरे वगैरे. पण ते काही पॉसिबल झालं नाही, कारण जेव्हा माझी JEEची एक्झाम होती जानेवारीमध्ये 2026ला आणि माझी फर्स्ट JEEची एक्झाम होती 28 जानेवारीला फर्स्ट शिफ्टमध्ये आणि ती एक्झाम जशी मला पाहिजे होती तशी गेली नाही. मी खूप 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 ट्राय केलेलं होतं 11वी 12वी, पण त्यामध्ये मला पाहिजे तसे चांगले मार्क्स येत नव्हते. त्यामुळे मग लगेच JEEची एक्झाम दिल्यानंतर मग मी माझी 28ला JEEची एक्झाम झाली. मग 10th फेब्रुवारीला आमचे लगेच बोर्ड्स चालू होणार होते, बोर्ड्सची एक्झाम. मग मी लगेच तिकडे शिफ्ट झाले. 28ची एक्झाम झाल्यानंतरपासून मग मी बोर्ड्सचा अभ्यास करत होते आणि बोर्ड्सचं 10thला चालू झाली 10 फेब्रुवारीपासून आणि संपलं आमची बोर्ड्सची एक्झाम 10th मार्चला. आणि त्यानंतरपासून मी ठरवलं आता आपण JEEकडे वापस जायचं नाही, आपण आता CET MST-CETवर फोकस करायचं PCMच्या. आणि मग त्यानंतर मग मी पूर्णपणे CETचा एक अभ्यास करायला लागले. स्टार्टिंगला मी आपली 12thमध्ये करायचे आपलं 12thमध्ये JEEचं पण चालूच होतं, पण त्यासोबत CETचं पण ना म्हणजे सेमच आहे जवळपास सिलॅबस. पण फक्त एवढंच आहे की CETमध्ये 12thचं CET फक्त 12thवर असते, फक्त पूर्ण 12thवर नसते. जवळपास 80% हा पार्ट 12thचा असतो आणि 20% CETचा असतो. पण JEEमध्ये तसं नसते. JEEमध्ये 50 JEEचा आपला 11thचा सिलॅबस आणि 50% 12thचा सिलॅबस. JEEसाठी दोन्हीही करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग मी जेव्हा CETकडे शिफ्ट झाले तेव्हा मी 12thच केलं, कारण 11thचं माझं बेस थोडाफार पक्का होता. 11thचा बेस, त्याच्यामुळे मी तिकडे नाही गेले. 12thचं सगळं रिव्हिजन केलं. जोपर्यंत माझी फर्स्ट CETची एक्झाम होती जी होती 17 एप्रिलला, त्या एक्झामपर्यंत मी पूर्णपणे CETचाच अभ्यास करत होते आणि मी सगळे फक्त मॅथचे आणि फिजिक्स केमिस्ट्री थोडं फक्त मॅथचे सगळे चॅप्टर्स रिव्हिजन केले. त्याचे सगळे म्हणजे त्याचीच प्रॅक्टिस करत होते, बाकी दुसरं कशाची नाही. आणि ते झाल्यानंतर मग मी फर्स्ट CETची एक्झाम दिली. त्यानंतर ती फर्स्ट एक्झाम झाल्यानंतर माझी सेकंड एक्झाम होती 15 मेला. पण फर्स्ट एक्झाम झाली, मग मी त्यानंतर रिव्हिजनच केलं, ओन्ली रिव्हिजन. फर्स्ट एक्झामच्या आधी मी फक्त सिलेबस कंप्लीट करायचं बघितलं आणि त्यानंतर फक्त रिव्हिजन टेस्ट असं वगैरे देणं चालू केलं मी. मध्येच ठरलेलं होतं की मी CETचं हे प्रॉपर फॉलो करणार, गणितांकच्या अंकुश सरांचंच. आणि मी पूर्ण
बोर्ड्समध्ये खूप हेल्प झाली त्यांची. बोर्ड्समध्ये त्यांनी मॅथ्सचं एवढं सॉलिड सांगितलेलं होतं, सगळं व्यवस्थित, की खूप सारे क्वेश्चन्स तर सेम त्यांनी जी घेतलेली होती वन शॉट्स किंवा स्ट्रीम वगैरे जे त्यांनी घेतलेलं होतं मॅरेथॉन, त्याच्यामधलेच आलेले होते. म्हणून मग तेव्हा आता मला कन्फर्मच झालं की मला ह्यांचं CETमध्ये फॉलो करायचं आहे. मग मी त्यांची बीटा 5.0 ही बॅच CETची, जी की यूट्यूबवर फ्री असते, मग मी ती फॉलो केली. ते प्रत्येक दिवसाचं प्रत्येक चॅप्टर मी मॅथ्सचं त्यांचंच फॉलो केलेलं होतं. तर फर्स्ट मग मी मॅथ्सचं त्यांचं फॉलो केलं. मग फर्स्टपर्यंत त्यांचं जवळपास सगळं पूर्ण सिलेबस संपवून झालेलं होतं. मग त्यानंतर मी फर्स्ट CETची एक्झाम झाल्यानंतर फक्त रिव्हिजन करायचे आणि त्यांचंच गणितांचंच मी टेस्ट सिरीज पण घेतलेली होती अल्फा 5.0, जी खूप महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीज जॉईन करणं कुठली पण खूप महत्त्वाचं आहे, किंवा त्याच्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की आपल्याला कुठंपर्यंत आपला स्कोर येईल आणि आपण कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि मी हे स्टार्ट केलं फर्स्टला पण द्यायची मी थोडेफार एक्झाम. मी फर्स्टमध्येच घेतली होती. फर्स्ट एक्झाम द्यायच्या आधीच मी टेस्ट सिरीज घेतली होती. पण मी सेकंडमध्ये मला त्याची खूप हेल्प झाली. मग मी सेकंडमध्ये सुद्धा पूर्ण सगळे टेस्ट वगैरे दिल्या आणि फक्त रिव्हिजन करायचे मी. फिजिक्स केमिस्ट्रीचं मी केलं होतं, पण जे 12थमध्ये जे एक्स्ट्रा पार्ट असते ना, JEEमध्ये जे नसते, ते CETमध्ये थोडं एक्स्ट्रा पार्ट असतात फिजिक्सचं केमिस्ट्रीचं. मी तेवढंच केलं, ते पण थोडंच वरवर. पण मी मॅथवर पूर्ण फोकस केलं होतं, कारण मॅथ असते 2 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामुळे मी मॅथ्सचाच अभ्यास केलं जास्त करून. आणि मॅथचं सगळं फुल सिलॅबस वगैरे सगळं झालं. टेस्ट सिरीज वगैरे सगळं देऊन झालं. त्यानंतर मग मी दिली 15th ऑफ मेची एक्झाम. तर बोर्ड्स, आता हे झालं माझे CETचं. आणि मग आता मी सांगणार आहे तुम्हाला बोर्ड्सचं मध्ये काय झालं. तर मी बोर्ड्सचं फक्त करत होते आपल्या अपेक्षितमधूनच. फर्स्ट मग मी लगेच JEEची एक्झाम झाल्या मी बोर्डसाठी अपेक्षित घेतले. आणि अपेक्षित घेतल्यानंतर मग त्याच्यामधूनच मी अभ्यास करायचे, अपेक्षितमधूनच. आणि तेवढ्यावरच बाकी काही बुक वगैरे कुठलंच काही घेतलं नाही मी. फक्त अपेक्षितवरूनच अभ्यास करायचा, एक्झाम देऊन यायची. मध्ये 2-3 दिवसाचा जो गॅप राहायचा जसं पेपरप्रमाणे, तसंच मग मी अपेक्षित वाचून एक्झाम दिलेली. त्यानंतर मग बोर्ड्समध्ये मला आलेले आहेत. बरं, आपण हे फर्स्ट पार्ट झालं. मी हे तुम्हाला सांगेन सगळं की कसं काय झालं. पण मी हे मार्क्स वगैरे आहेत ना माझे, जे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा, तुम्हाला मार्क्स वगैरे माझे सगळे जाणून घ्यायचेत का? कारण ते मार्क्स मी सगळे म्हणजे 10चे तेवढे सांगितले मी, पण JEEचे आणि JEEचे आपलं बोर्ड्सचे आणि CETचे सगळे मार्क्स मी हे सेकंड पार्टमध्ये सांगणार आहे. आणि सोबतच आत्ता जे आमचे कॅप राऊंड चालू आहेत ते कशी प्रोसेस आहे काय नाही, कारण मी सध्या त्या प्रोसेसमधून चालले. मग मला थोडं माझं एक्सपिरियन्स थोडं सांगण्यामध्ये तुम्हाला थोडंफार समजेल तर मला छान वाटेल. म्हणून मी ते एक्सपिरियन्स सांगणार आहे. आणि माझी सेकंड JEEची एक्झाम होती 2 एप्रिलला. 2 एप्रिलला माझी JEEची सेकंड एक्झाम होती. ती पण मागच्यासारखीच गेली, सेम जी फर्स्ट JEEची एक्झाम गेली होती तशीच. आणि मी त्याच्यासाठी जास्त काही प्रिपेअर पण केलं नव्हतं. मी फक्त बोर्ड्स केलेलं होतं फर्स्ट JEEची एक्झाम झाल्यावर, त्यानंतर मग CETचं. तर जर तुम्हाला नक्की माझे मार्क्स वगैरे सगळं आणि ही काउन्सिलिंगची प्रोसेस कशी असते काय नाही, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा हे जास्तीत जास्त लोकांकडे, तुमच्या मित्रमैत्रिणींकडे ही व्हिडिओ. आणि थँक्स फॉर वॉचिंग.